अरे ये नंदा का ये मलाच बोलवायला आली होतीस ना, आलोच, तयारच आहे. अरे तुला बोलवायचं कशाला? तू किती छान आनंदात दिसतोयस ते बघायला आले. खरंच बाबा, या आनंदाला कोणाची दृष्ट नको लागायला. तुझी काळजी मला कळते नंदा का, पण असं काही होणार नाही. देव करू आणि असंच हो. आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपली श्रावणी पास झाली, खूप बरं वाटलं रे. काय झालं विश्वंभर, तू खुश नाहीयेस का? नाही तसं काही नाहीये. मग गप्प काय झालंस एकदम? नाही नंदा, काय सगळं माझ्यावर येत होतं, माझ्या पदावर येत होतं. पण ती मुलगी पास झाली आणि सगळं टळलं. तिच्या आनंदावर कशाला विरजण टाका. मी खुश आहे. देवाचीच कृपा. पण दोनदा नापास झालेली श्रावणी यंदा कशी काय पास झाली असा प्रश्न पडतोस ना. तुला माहित नाहीये विश्वंभर, श्रावणी फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेली होती. रात्रभर अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी पेपरला गेल्यावर कळलं की त्या विषयाचा पेपरच नाहीये. म्हणून मनात शंका येते. नाही, ती पास झाली याचा मलाही आनंद आहेच, पण एक शंका येते मनात. हिने कसला घोळ तर घातला नसेल ना? कसला गोळ? ती जर नापास झाली तर तिचं लग्न लावून देशील असं म्हणाला होतास ना तू. ते होऊ नये म्हणून तिने कोणाला पैसे बिसे देऊन पास करून घेतलं नसेल ना स्वतःला? नंदा का, बाहेर लोक काय बोलतात ना याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. पण जेव्हा तू पैसे देऊन निकाल बदलण्याबद्दल बोलतेस ना, तेव्हा तू माझ्यावर, माझ्या प्रामाणिकपणावर, माझ्या शिक्षण पद्धतीच्या प्रामाणिकपणावरती शंका घेतेस असं नाही वाटत तुला? अरे नाही विश्वंभर, मी फक्त एक शक्यता बोलून दाखवली तुला. पण शक्यता तेव्हाच असते जेव्हा यंत्रणेमध्ये पळवाटा असतात. मी शिक्षण पद्धती इतकी पारदर्शक केलेली ना नंदा का, की साधा वशिला सुद्धा चालत नाही. त्या मुलीने अभ्यास केला नसता तर ती नापास झाली असती, पण ती पास झाली. तिने कष्ट घेतलेत. हो हो, अगदीच खरंय तुझं म्हणणं. पण काय हल्ली चुकीची काही काही प्रकरणं कानावर येतात ना, म्हणून म्हटलं. नाही नंदा का, मला नाही असं वाटत की तिच्यामध्ये एवढी हिंमत आहे. हिंमत तर तिच्या आईतही नव्हती विश्वंभर, पण तिने करायचं ते केलंच ना. राहू दे नंदा का, किंवा आज तरी त्या बाईचा विचार मला करायचा नाहीये. साधी सरळ वाटली होती रे आपल्याला, पण तिने तुझी आणि या घराची जी काही फसवणूक केली ती आजपर्यंत आपण विसरलो नाही आहोत. अजून सावरलो नाही आहोत आपण त्यातून. आणि त्याच आईची ही लेख हे विसरू नकोस. तिने जशी तुझी फसवणूक केली तशी श्रावणी तुझी फसवणूक करणार नाही. कशावरून भरोसा काय आहे? नंदा का, सोड ना तो विषय. आज घरामध्ये पूजा आहे, मला शांतपणे पूजा बघू देत. तू कितीही टाळ विश्वंभर, पण तुझ्या विचारांच्या मुळाशी संशयाची वाळवी सोडलीये मी. श्रावणीची आई तुझ्या आयुष्याला लागलेली वाळवीच होती. तिने तुला आतून पोखरलंय आणि आता जेव्हा जेव्हा मी तिची आठवण काढीन तेव्हा तेव्हा तू अजून खिळखिळा होत जाशील. मग एक दिवस असा येईल की तुझा पूर्ण भुगा झालेला असेल. त्यानंतर हे साम्राज्य माझं असेल, कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. मग शहरात एवढा मोठा कांड झालेला आहे, हा? लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. सगळं लोकांसमोर यायला हवं की नको? नक्कीच सर. हा. प्रेक्षकांनाही यातली इनसाइड स्टोरी हवीच आहे. आम्ही तयार आहोत. हे बघा, मी तुम्हाला लोकेशन आणि येळ मेसेज करतो. हा, पण हे बघा नीट ऐका मी काय सांगतोय ते. मी खात्री केल्याशिवाय कॅमेरा ऑन करायचे नाही. हा, हो, मी फोन करन की लगेच 5 मिनिटात तिथं पोहोचा. तुम्ही काळजीच करू नका. आमची टीम स्टँड बायवर असेल. तुम्ही सिग्नल दिला की आम्ही तिथे असूच. थँक्यू. आज एक मोठी ब्रेकिंग न्यूज मिळणार. लय मोठा धमाका होणार. आणलेच केळवे. आणले. चौरंगाला बांधून घे, चारी बाजूला बांध. हो हो हो. ठेव. हा, अहो ती फळं सांगितली तीही सांगा ना. सांगितली ती. हरी, अरे शुभू, गुरुजींना वेळेची कल्पना दिली आहे ना, उशीर व्हायला नको. होय येतच असतील. महत्वाची मीटिंग आहे माझी, पूजा वेळेत उरकायला हवी. हो साहेब, सगळं व्यवस्थित आहे. हॅलो, नाही मीटिंगची वेळ बदलू नका. मी पूजा झाली की लगेच पोहोचतोच आहे. गुरुजी या या या. येते बांधून घ्या. हरी या या. नमस्कार गुरुजी. राम राम गुरुजी. साहेब आत्ताच तुमच्याविषयी विचारत होते. या या या. नमस्कार. नमस्कार.
श्रावणीताई कुठे आहेत? तिच्याच नावाने संकल्प सोडायचा आहे ना? हो हो, मी लगेच बोलवते. आले. श्रावणी, सुंदर दिसतेस. माझ्या बाळाला कुणाची नजर नको लागू दे. चेहऱ्यावर ना वेगळंच तेज आहे. छान दिसतेस. थँक्यू. श्रावणीताई, तू खूप छान दिसते. थँक्यू. ये. चल.